माणूस कितीही मोठा असो पण अन्यायासमोर तो एकटाच असतो आणि जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा वर पाहून एकच नाव ओठावर येते, बडाखुदा. सोलापूरच्या जोडभावी पेठेत घडलेली ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, ही आहे भीती, संयम, संघर्ष आणि शेवटी मिळालेल्या न्यायाची कथा. रात्रीचा वेळ, घरात शांतता. अचानक फोन वाजतो. जुना गुन्हा मागे घ्यायचा असेल तर 15 लाख द्यावे लागतील, जास्त विचार करू नकोस. फोन कट होतो. मनात वादळ उठतं. जितेंद्र रामहरी भोसले, एक सामान्य नागरिक, कुटुंबाची जबाबदारी. पूर्वी दाखल असलेला एक गुन्हा त्याच्या आयुष्यामागे सावलीसारखा लागला होता. हाच कमकुवत दुवा ओळखून पूजा ढवळे, मिलिंद कांबळे आणि लक्ष्मी लोंढे या तिघांनी खंडणीचं जाळं विणायला सुरुवात केली. एक फोन नाही, 2 नाही, पण सततचे कॉल, अप्रत्यक्ष धमक्या, दबाव. पैसे दिले नाहीत तर परिणाम वाईट होतील, पोलिसापर्यंत गोष्ट गेली तर बरं होणार नाही. भोसले यांची झोप उडाली. घरच्यांच्या डोळ्यात भीती दिसू लागली. समाजात बदनामी होईल, आयुष्य उद्ध्वस्त होईल या विचारांनी मन पोरखं झालं. अनेकदा मनात प्रश्न आला, अनेकदा मनात विचार आला, पैसे देऊन विषय संपवावा का? पण लगेच अंतकरणातून आवाज आला, अन्यायासमोर झुकणं म्हणजे आयुष्यभर झुकून राहणं. त्या रात्री भोसले यांनी देवाकडे पाहून फक्त एकच गोष्ट मागितली, हिम्मत. दुसऱ्या दिवशी ते थेट जोडभावी पेठेत पोलीस ठाण्यात गेले. तक्रार सांगताना आवाज थरथरत होता पण डोळ्यात ठामपणा होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड यांनी संपूर्ण तक्रार शांतपणे ऐकून घेतली. त्यांनी एका वाक्यात सांगितलं, घाबरू नका दादा, कायदा तुमच्या सोबत आहे. प्रत्येक कॉल, प्रत्येक शब्द, प्रत्येक हालचाली नोंदवली गेली. पंच तयार झाले, योजना आखली गेली. हा सापळा केवळ अटकेसाठी नव्हता, तो होता अन्यायावरच्या मुळावर घाव घालण्यासाठी. शुक्रवार उजडला. आरोपीचा फोन आला, एम्प्लॉयमेंट चौकातील हॉटेलमध्ये या, पैसे घेऊन या. हॉटेलमध्ये नेहमीसारखी गर्दी. कोणी चहा पितंय, कोणी गप्पा मारते, पण एका टेबलावर एक भयावह नाटक रंगत होतं. भोसले यांनी ठरवल्याप्रमाणे पैसे काढले. 50,000 रुपये रोख, 1.5 लाखाचा चेक आणि 13 लाखाचा दुसरा चेक. आरोपींच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं. त्यांना वाटलं खेळ संपला, विजय आपलाच. पण त्यांना माहीत नव्हतं, खेळ तर आता सुरू झाला आहे. तो एक फोन आणि सगळं बदललं. भोसले बाहेर गेले. हात थरथरत होता पण आवाज स्थिर होता. फोन केला, साहेब काम झालंय, पार्सल घेऊन या. हा फोन नव्हता, तो होता न्यायाचा इशारा. क्षणात पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाले. कोणी हालायचं नाही. त्या काही सेकंदातच आत्मविश्वासाची जागा भीतीनं घेरली. उडवाउडवीची उत्तरे, गोंधळ, घाम, पण हातातले पैसे आणि चेक सत्य सांगत होता. पूजा ढवळे, मिलिंद कांबळे आणि लक्ष्मी लोंढे तिघेही रंगे हात अटकेत होते. आज हे तिघे BNS 308 151 अंतर्गत आरोपी आहेत. पण या घटनेचा खरा अर्थ केवळ अटक नाही. एक सामान्य माणसाने अन्यायाविरुद्ध उभं राहायचं धाडस केलं. पोलिसांवरील विश्वास अधिक मजबूत झाला. समाजाला स्पष्ट संदेश मिळाला, खंडणीपुढे झुकू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, आणि न्याय अजूनही जिवंत आहे. आज भोसले शांत झोपताहेत कारण त्यांना खात्री आहे, बडा खुदा सब देख राहता. तो उशीर करतो पण अन्याय कधीच माफ करत नाही.